हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर नेहा डोंगावकर, मी डर्मेटोलॉजिस्ट आहे। मी आज तुम्हाला सिबोरिक डर्मेटायटिस हा एक स्किन डिसीज त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर आतापर्यंत बरेच व्हिडिओ पाहिले असेल, ज्याच्यामध्ये ब्युटी ट्रीटमेंट्स आणि स्किन डिसीज या दोन्हीवर पण आतापर्यंत मी बरेच तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर तुम्ही जरूर सबस्क्राइब करा। डर्मेटायटिस झाल्यानंतर तो असा का होतो, त्याची कारणं काय, म्हणजे कॉजेस काय, हा प्रश्न मुळातच पडतो सगळ्यांना। आणि स्किनचे कुठलेही आजार हे असे असतात की ते खूप चिवट असतात, ते असे जात नाहीत लवकर। तर याचं एक मेन कॉज आहे डर्मेटायटिसचं की एकतर इम्युन सिस्टीम वीक असेल, तर इम्युन सिस्टीम वीक असल्यानंतर त्याचं रिलॅप्स होतं। आणि जे फंगल इन्फेक्शन म्हणतो स्काल्पमध्ये होणारा, तर तो जो फंगस असतो मेलासॅल्सिया, हा जो फंगस असतो हा आपली जी सिबेसिस ग्लँड्स आहेत तर त्याच्यामधलं जे सीबम असतं तर त्या ऑइलमध्ये हा फंगस डेव्हलप होतो। म्हणजे तो तयार झाल्यानंतर त्या ऑइलमध्येच वाढत राहतो कंटिन्युअस। तर तो वाढत असलेला फंगस हे एक त्याचं कारण असू शकतं की त्याच्यापासून मग हा डर्मेटायटिस जास्त फ्लेअर होतो। ते एक कॉज सगळं मिक्स होऊन सिबोरिक डर्मेटायटिस होतो। त्याच्यानंतर काही लोकांना दुसरे काही आजार आहेत, म्हणजे एखादा ऑर्गन ट्रान्सप्लांट झालंय, कुठले मेडिकेशन चालू आहेत कंटिन्युअस, तर ते एक कॉज असू शकतं। आणि काही कारणांनी तुमचे बाकीचे फंक्शन्स वीक आहेत, तुम्हाला दुसरे कुठले स्किनचे पण आजार आहेत, तर त्या कारणामुळे पण सिबोरिक डर्मेटायटिस होऊ शकतो। तर हे एक मेन कॉज आहे। आणि दुसरं म्हणजे तुमचं कॉन्टॅक्ट कुठल्याही अशा गोष्टीशी येतोय की त्याची रिॲक्शन म्हणून पण सिबोरिक डर्मेटायटिस होऊ शकतो। तर ह्या सगळ्या कारणामध्ये आपण ह्याच्यावर काय उपचार करू शकतो, म्हणजे कॉजेस तर आपण लक्षात घेतलीच, त्याच्यानंतर जर इम्युनिटी तुमची वीक आहे तर इम्युनिटी वीक असण्याचं पण काहीतरी कॉज असतं ना, मग ते काय कॉज आहे ते पण शोधलं पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर कंटिन्युअस स्ट्रेस असेल आणि स्ट्रेसमुळे झोप होत नसेल तर मग त्या काळामध्ये सुद्धा हे स्किनचे आजार होतात, तसं सिबोरिक डर्मेटायटिस पण होऊ शकतो। आणि हा झाल्यानंतर त्याच्यावर वरवरचे उपाय केल्याने हा जात नाही, पण त्याच्यासाठी पहिले जर मेडिकेशन काय घ्यायचं असा विचारला तर जनरली त्याच्यासाठी मेडिकेटेड शॅम्पू वापरले जातात। तर मेडिकेटेड शॅम्पूमध्ये कीटोकॅनोझोलचा शॅम्पू, कोलटारचं ऑइंटमेंट, आणि जर त्याच्याने पण कमी होत नसेल तर ट्रॉपिकल स्टिरॉइडचे ऑइंटमेंट पण वापरले जातात, हायड्रोकोर्टिसोनचे ऑइंटमेंट वापरता येतात। तर हे स्टेप बाय स्टेप असे ॲडवाईस केले जातात, पण अर्थातच हे वापरायसाठी तुम्ही डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानी पण कमी होत नसेल तर मग एक इत्राकॅनोझोल हे अँटीफंगल ड्रग आहे, हे बऱ्याचदा सजेस्ट केलं जातं, किंवा डर्मेटोलॉजिस्टला कन्सल्ट तुम्ही केलं तर हे पण दिलं जातं। तर साधारणतः ह्यांनी बऱ्याचदा हा सिबोरिक डर्मेटायटिस कमी होत नाही असं नाही, पण तो तेवढ्यापुरता सिम्प्टोमॅटिक कमी होतो आणि मग त्याच्यानंतर परत 1-2 महिन्यांनी सेम कंडिशनमध्ये येतो। तर हे जे पेशंट असतात की जे सिबोरिक डर्मेटायटिस झालेले त्रासलेले असतात की हा सारखा रिलॅप्स होतोय, मग अशा वेळेस त्यांना आयुर्वेदिक डर्मेटोलॉजीमध्ये काही आहे का, आयुर्वेदामध्ये काय आहे का, तर हा प्रश्न पडतो। तर आयुर्वेदामध्ये जेव्हा असे पेशंट आमच्याकडे, बराचसा आजार हा क्रॉनिक झालेला असतात, 2 वर्ष 3 वर्ष तर झालेलेच असतात अडल्टमध्ये, तर मग ह्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही इंटरनल मेडिसिन दिले जातात की ज्याने तुमचा एक्सेस ऑफ सीबम जर स्राव होत असेल, स्काल्प खूप ऑइली असेल तर त्याच्यावर लावण्यासाठी वेगवेगळ्या हर्बल मेडिसिनचे लेप पण दिले जातात। आणि काही इंटरनल मेडिसिनचे त्याच्यावर ड्रायनेस कमी करण्यासाठी जो असतो तर ते मेडिसिन पण दिल्याने सिबोरिक डर्मेटायटिसचा चांगला रिझल्ट दिसून येतो। आता हे जे रिझल्ट येतात ते पेशंट किती व्यवस्थित मेडिसिन घेतात आणि सांगितलेले बाकीची दिनचर्या किती चांगल्या प्रमाणे पाळतात ह्याच्यावर पण अवलंबून आहे। कारण जेव्हा आयुर्वेदातले मेडिसिन रुग्णांनी घ्यायचं ठरवलं तर त्या पेशंटला तुम्ही झोप व्यवस्थित असणं आवश्यक आहे, सांगितलेले पथ्य व्यवस्थित पाळणं आवश्यक आहे, खूप जास्त प्रमाणात सॉल्टी आणि फर्मेंटेड खायचं नाही जर हे सांगितलं तर ते सुद्धा पाळणं आवश्यक आहे,
जर हे तुमच्या दिनचर्येमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या जर व्यवस्थित पद्धतीने केल्या तर मग सिबोरिक डर्मेटायटिसचा जो रिलॅप्स होण्याचा प्रकार आहे हा खूप कमी होतो. आणि सिबोरिक डर्मेटायटिस क्रॉनिक झालं की मग त्याच्यामध्ये बाकीचे पण स्किन डिसीज इन्व्हॉल्व होऊ शकतात, जसं फॉलिक्युलायटिस आहे. तर मग हे पेशंटनुसार काय काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे तर ते बघूनच योग्य ती चिकित्सा दिली जाते. पण जर दिनचर्या सांगितल्याप्रमाणे पाळली तर हे बरेचसे जे बाकीचे रिलॅप्स आहेत ते कमी होऊन जातात. आता सोरियासिसमध्ये पण बऱ्याचदा असंच होतं की स्काल्प सोरियासिस आहे किंवा तो शरीराच्या इतर भागावर आहे किंवा कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस जरी असेल तर तरी ह्या आजारामध्ये कसं असतं की जेव्हा तुमची स्किन एखाद्या जखमेसारखी होते किंवा थिक होते अशा ठिकाणी फंगल इन्फेक्शन बऱ्याचदा ॲटोमॅटिकच वाढायला लागतं. मग ते फंगल इन्फेक्शन हे मिक्स होऊन त्या स्किनची कंडिशन खूप वर्स्ट होते. तर ते जेव्हा डर्मेटॉलॉजिस्ट चेक करतो तेव्हा ते लक्षात आल्यावर त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट द्याव्या लागतात. म्हणजे एका पेशंटला दिली तीच ट्रीटमेंट दुसऱ्याला लागू होईल असं नसतं. पेशंट वाईज ह्याच्या ट्रीटमेंट आणि हे चिकित्सा आणि हे बदलतं. याच्यामध्ये अजून महत्त्वाचं आहे की तुमच्या न्यूट्रिशनची डेफिशियन्सी असायला नको. न्यूट्रिशनची डेफिशियन्सी ही स्किन डिसीजमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते. जर तुम्हाला व्हिटॅमिन बीची डेफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन डी कमी आहे तर ह्या दोन गोष्टी आणि व्हिटॅमिन ए आणि ई तर हे कमी असेल तर बऱ्याचदा स्किन डिसीजेस जास्त वाढत जातात. आणि हा सगळ्यात दुर्लक्षिला गेलेला भाग आहे की न्यूट्रिशनकडे लक्ष दिलं जात नाही. मग मेडिसिन घेताना जर न्यूट्रिशनचा जर सप्लिमेंट दिले नाही तर मग त्या पद्धतीने त्याची रिकव्हरी फास्ट होत नाही, त्याला खूप वेळ लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून जर रुग्णांनी डॉक्टरांना सहकार्य केलं तर हे जे असे किचकट आजार आहेत सोरियासिस, डर्मेटायटिस किंवा हे सिबोरिक डर्मेटायटिस तर हे आजार निश्चितच खूप कमी कालावधीमध्ये क्युअर होऊ शकतात. थँक्यू.